नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 12वे परिमिती व क्षेत्रफळ याच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात। आता जरा आठव्यामध्ये इथे आपण आधी परिमिती अभ्यासूयात। आता परिमिती म्हणजे तुम्ही अभ्यासलेली आहे। बंदिस्त आकृती जी असते, मग ती कोणतीही असो, वर्तुळ, चौकोन, कुठलीही असो, तिच्या बाहेरील जो भाग असतो किंवा त्या बाहेरील भागांची जी बेरीज असते तिला काय म्हणतात? आकृतीची परिमिती म्हणतात। आता इथे व्याख्या बघा परिमितीची काय आहे। बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते। परिमिती म्हणजे थोडक्यात हे लक्षात ठेवायचं की बाहेरील भाग, वर्तुळाच्या बाहेरील भाग, चौकोन, आयत यांच्या बाहेरील भाग जो आहे त्याला म्हणतात परिमिती। मग आता इथे बहुभुजाकृतीची परिमिती, तिचं सूत्र आहे तिच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज। म्हणून चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, ए बाजू असलेल्या चौरसाची परिमिती 4 गुणिले ए म्हणजे 4a। आयताची परिमिती बरोबर 2 लांबी अधिक 2 रुंदी, कारण आयताची समोरासमोरील जी बाजू असते ती समान असते, म्हणून लांबी L आणि रुंदी B असलेल्या आयताची परिमिती बरोबर 2L अधिक 2B। आता त्यांनी आपल्या इथे जे उदाहरण दिलेलं आहे त्याचा आपण अभ्यास करूयात। एक उदाहरण, एका आयताची परिमिती 64 सेंटीमीटर आहे, तर त्याची लांबी किती असेल व रुंदी किती असेल? आता इथे बघा आपल्याला आयत सांगितलेला आहे। मग आयताच्या ज्या 2 बाजू असतात समोरासमोरील त्या समान असतात। मग इथे आपल्याला हे 2 लांबी अधिक 2 रुंदी हे सूत्र इथे वापरायचं आहे। मग आता रुंदी किती असेल असं त्यांनी विचारले। मग रुंदी आपण x मांडली, इथे आयताची रुंदी 1 सेंटीमीटर मानू, म्हणून 2 लांबी अधिक 2 रुंदी बरोबर परिमिती। आता इथले हे जे 2 आहेत ते आपण काय केले, कॉमन काढले आणि 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आणि परिमितीच्या ठिकाणी आपल्याला इथे त्यांनी परिमिती दिली आहे तर ती आपण 64 इथे लिहून घेतली। मग आपल्याला कंसामध्ये पुन्हा कंसाच्या बाहेर 2 कंसामध्ये आपल्याला लांबी त्यांनी 17 दिलेली आहे, ती पण आपण लिहिली आणि रुंदी आपण x मानलेली आहे, तर 17 अधिक x कंस पूर्ण बरोबर 64। आता आपण इथे काय केलेलं आहे की आपल्याला हे जे 2 आहेत ते आपल्याला काढून टाकायचे, म्हणून आपण काय केलं, दोन्ही बाजूला 2नी भागलं। हे 2 गेले, हे 2 गेले आणि 2 आणि 64ला भाग दिल्यावरती 32 येतात, म्हणून 17 अधिक x बरोबर 32। आता हे जे 17 आहेत ते जर इकडे अधिक आहेत तर ते इकडे जर आपण घेतले उजव्या बाजूला तर ते काय होतात, वजा चिन्ह त्याला येतं, म्हणून x बरोबर 32 वजा 17 म्हणून x बरोबर 15, म्हणजेच आयताची रुंदी म्हणजेच x आपल्याला काय मिळाला इथे 15 सेंटीमीटर। त्याचप्रमाणे इथे उदाहरण बघा, लांबी 28 सेंटीमीटर व रुंदी 20 सेंटीमीटर असलेल्या एका आयताची परिमिती एका चौरसाच्या परिमिती एवढी आहे, तर त्या चौरसाची बाजू किती? आता आपल्याला आधी चौरसाची बाजू काढण्यासाठी आयताची परिमिती किती आहे ती समजून घ्यावी लागेल। मग आयताची परिमितीचं जे सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे वापरून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे। म्हणून 2 कंसामध्ये इथे लांबी त्यांनी सांगितली 28, रुंदी सांगितली आहे 20, म्हणून 2 कंसामध्ये 28 अधिक 20 यांची बेरीज केली 28 आणि 20 याची, तर 48 येते आणि त्याला ह्या 2 गुणलं की 96 आपल्याला उत्तर मिळतं। मग आता इथे चौरसाची बाजू जर a असेल तर 4a बरोबर 96, कारण आपल्याला इथे a बाजू असलेल्या चौरसाची परिमिती काढायची आहे। मग ती 4a या सूत्राने काढतात, म्हणजे 4 गुणिले बाजू, म्हणून मग इथे आपण हे सूत्र घेतलं 4a बरोबर हे 96 आयताची परिमिती ठेवली इथे, म्हणजेच म्हणजे चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमिती असं हे सूत्र आहे। म्हणून मग आता ह्या 4नी या 96ला भाग द्यायचा,
कारण हे इथे गुणाकारामध्ये आहे ते 4 गुणिले ए. मग हे इथे गुणाकारात येते, इकडे उजव्या बाजूला गेल्यावर भागाकारात होणार. त्याप्रमाणे आपण चौरसाची परिमिती बरोबर 96, म्हणून 4a बरोबर 96, म्हणून a बरोबर 96/4 बरोबर 24. म्हणजेच चौरसाची बाजू किती आली आपली? 24 सेंटीमीटर. सराव संच 44.